जय हिंद मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आधुनिक भारताचा इतिहास तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच 102 प्रश्नोत्तराचा हा प्रश्नमंजुषेचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी भारतात कोणत्या कंपनीची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनी. इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिशांची ही ईस्ट इंडिया कंपनी भारतात स्थापन झाली आणि या कंपनीने पुढे 150 वर्षे भारतात व्यापार केल्यानंतर भारतातील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. दुसरा प्रश्न, कोणत्या लढाईतील विजयाने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला? आणि याचे उत्तर आहे प्लासीची लढाई. 23 जून 1757 रोजी बंगालचा नवाब शुजा-उद-दौला याच्यासोबत ब्रिटिशांची ही प्लासीची लढाई झाली, ज्यात ब्रिटिशांनी नवाबाचा आणि बंगाल प्रदेशाचा दणदणीत पराभव केला आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. तिसरा प्रश्न, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? आणि याचे उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. 1828 ते 1835 या काळामध्ये तो भारतामध्ये गव्हर्नर जनरल या पदावर कार्यरत होता. चौथा प्रश्न, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय कोण? आणि याचे उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857 ते 1862 हा त्याचा कार्यकाळ होय आणि त्याच्याच काळामध्ये भारतात 1857चा सर्वात मोठा उठाव घडून आला आणि या उठावानंतरच भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्यामुळेच लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल तर भारताचा पहिला व्हाईसराय ठरतो. पाचवा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि याचे उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी व कोठे झाली? आणि याचे उत्तर आहे 28 डिसेंबर 1885. मुंबई या ठिकाणी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेतला? आणि याचे उत्तर आहे A.O. ह्यूम, ज्याला आपण ॲलन ह्यूम या नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसमयी भारताचा व्हाईसराय कोण होता? आणि याचे उत्तर आहे लॉर्ड डफरिन. 1885च्या या काळामध्ये ज्या काळात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस लॉर्ड डफरिन हाच भारताचा व्हाईसराय होता. नववा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे योमेशचंद्र बॅनर्जी. हे पहिले अधिवेशन हे 1885ला मुंबई या ठिकाणी झाले होते. पुढचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि याचे उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके, ज्यांनी तत्काळात महाराष्ट्रामध्ये रामोशांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव घडून आणला. पुढचा प्रश्न, 1897मध्ये पुणे येथे प्लेग कमिशनर रँडची हत्या कोणी केली? आणि याचे उत्तर आहे चाफेकर बंधू. 1897ला पुण्याला प्लेगची खूप मोठी साथ पसरली होती. त्यावेळेस प्लेग कमिशनर म्हणून रँडने तत्कालीन पुण्यातील जनतेवर अनवणित अत्याचार केले आणि त्यालाच त्रासून कंटाळून या चाफेकर बंधूंनी या प्लेग कमिशनर रँडची हत्या केली. 12वा प्रश्न, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कधी केली? आणि याचे उत्तर आहे 1905. ह्या बंगाल प्रांतामध्ये पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी लॉर्ड कर्झनने त्या काळात केली होती, ज्याद्वारे कर्झनला भारतीय समाजामध्ये आणि हिंदू मुस्लिम समाजामध्ये फूट पाडायची होती आणि आपली फोडाझोडा राज्य करा ही नीती यशस्वी करायची होती. त्यामुळेच कर्झनने 1905ला बंगाल प्रांताची फाळणी केली. पुढचा प्रश्न, बंगालच्या फाळणीमुळे बंगाल प्रांतात कोणते आंदोलन सुरू झाले? आणि याचे उत्तर आहे वंगभंग आंदोलन.
मित्रहो, या वंगभंग आंदोलनामध्ये चतुसूत्री कार्यक्रमाचा अवलंब करण्यात आला. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्री कार्यक्रमाद्वारे बंगाल प्रांतात हे वंगभंग आंदोलन लढले गेले. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणी व कधी रद्द केली? आणि याचे उत्तर आहे पंचम जॉर्ज याने 1911ला ही बंगालची फाळणी रद्द केली. हा पंचम जॉर्ज म्हणजेच ब्रिटनचा राजा होता. 1911ला त्याचे भारतात आगमन झाले आणि बंगाल प्रांतामध्ये फाळणीविरुद्ध जे मोठे आंदोलन घडून आले त्याची परिणिती ही 1911ला या फाळणीच्या रद्द करण्यामध्ये झाली. पुढचा प्रश्न, 1912मध्ये कलकत्ताऐवजी कोणत्या शहराची भारताची राजधानी म्हणून निवड करण्यात आली? आणि याचे उत्तर आहे दिल्ली. पंचम जॉर्जनेच भारताची राजधानी ही आता कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात येईल अशी घोषणा 1911ला केली होती, ज्याद्वारे 1912ला दिल्ली ही भारताची राजधानी बनली. पुढचा प्रश्न, 1905मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? आणि याचे उत्तर आहे गोपालकृष्ण गोखले, जे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु मानले जातात. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनात काँग्रेसच्या जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली? आणि याचे उत्तर आहे सुरत अधिवेशन, जे 1907मध्ये झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे रासबिहारी घोष हे होते. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनात काँग्रेसचे जहाल आणि मवाळ गट हे परत एकत्र आले? आणि याचे उत्तर आहे लखनौ अधिवेशन, जे 1916मध्ये झाले आणि अंबिकाचरम मुजुमदार हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, जनगण मन हे गीत सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात गायले गेले? आणि याचे उत्तर आहे कलकत्ता अधिवेशन, जे 1911मध्ये झाले. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे कोणी लिहिलेले आहे? आणि याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगान वंदे मातरम हे कोणी लिहिलेले आहे? आणि याचे उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये हे वंदे मातरम गीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि याचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा टिळकांनी कोठे केली? आणि याचे उत्तर आहे बेळगाव. बेळगाव या ठिकाणी जी त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी ही स्वराज्याची प्रतिज्ञा केली. पुढचा प्रश्न, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? आणि याचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इंडिया हा ग्रंथ दादाभाईंनी लिहिला आणि त्यात ब्रिटिश भारताची कशी आर्थिक पिळवणूक करतात, लूट करतात या संबंधी त्यांनी हा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? आणि याचे उत्तर आहे ॲनी बेझंट, ज्या 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण? आणि याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू, ज्या 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे अभिनव भारत. 1904मध्ये सावरकरांनी नाशिक या ठिकाणी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? आणि याचे उत्तर आहे अनंत कान्हेरे यांनी 1908मध्ये अभिनव भारत संघटनेचा सभासद असताना त्यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. पुढचा प्रश्न, भारेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी बंगालमध्ये कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे अनुशीलन समिती,
म्हणजे ज्याप्रमाणे सावरकरांनी महाराष्ट्रात क्रांतिकार्य सुरू केले त्याचप्रमाणे आता बंगालमध्ये सुद्धा या अनुशीलन समितीतर्फे क्रांतिकार्य करायला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब या पुस्तकाचे लेखक कोण? आणि याचे उत्तर आहे भगवतीचरण बोहरा. पुढचा प्रश्न, भारतीय क्रांतीची जननी म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि याचे उत्तर आहे मॅडम भिकाजी कामा. पुढचा प्रश्न, मॅडम भिकाजी कामा यांनी परदेशात भारताचा तिरंगा झेंडा कोठे फडकवला? आणि याचे उत्तर आहे स्टुटगार्ट, जर्मनी. 1907मध्ये या जर्मनीतील स्टुटगार्ट या ठिकाणी समाजवादी परिषद भरलेली होती. त्या परिषदेला या मॅडम भिकाजी कामा उपस्थित होत्या आणि त्याच परिषदेमध्ये त्यांनी भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. पुढचा प्रश्न, लंडन येथे 1905मध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? आणि त्याचे उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. आणि या इंडिया हाऊसमध्ये जे क्रांतिकारी भारतातून लंडनमध्ये आलेले होते त्यांच्या राहण्याची आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. पुढचा प्रश्न, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आपल्या कार्याच्या प्रसारासाठी कोणते पत्रक सुरू केले? आणि याचे उत्तर आहे इंडियन सोशोलॉजिस्ट. पुढचा प्रश्न, 1908मध्ये मुझफ्फरचे जिल्हा न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्यावर कोणत्या क्रांतिकारकांनी बॉम्ब हल्ला केला? आणि याचे उत्तर आहे खुदिराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाके. मात्र या बॉम्ब हल्ल्यामध्ये हा किंग्सफोर्ड वाचला गेला आणि त्यानंतर खुदिराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाके यांना फाशी देण्यात आली. पुढचा प्रश्न, 1909मध्ये लंडन येथे कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्यावर कोणी गोळ्या झाडल्या? आणि याचे उत्तर आहे मदनलाल धिंगरा. म्हणजेच भारतात जसे क्रांतिकार्य चालू होते त्याचप्रमाणे आता परदेशात आणि विदेशातसुद्धा क्रांतिकार्याला सुरुवात झाली आणि त्याचाच भाग म्हणून खुद्द लंडनमध्ये जाऊन या मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीला गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. पुढचा प्रश्न, लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत कोणत्या क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे गदर पक्ष. 1913ला त्यांनी या गदर पक्षाची अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी स्थापना केली आणि त्याचा मुख्य उद्देश हा भारतीय स्वातंत्र्यासाठी बंड करणे हाच होता. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची चळवळ सर्वप्रथम कोठे राबवली? आणि याचे उत्तर आहे चंपारण्य. बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी तेथील शेतकऱ्यांसाठी गांधीजींनी सर्वात पहिले सत्याग्रहाची मोहीम राबवली. पुढचा प्रश्न, गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी प्रदान केली? आणि याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न, इंग्रजांनी 1919मध्ये कोणता काळा कायदा पारित केला? आणि याचे उत्तर आहे रौलेट ॲक्ट. हा कायदा काळा यासाठी होता की या कायद्यानुसार इंग्रज हे कोणत्याही भारतीयाला अटक करू शकत होते आणि त्यांच्यावर मुकदमा किंवा केस दाखल करू शकत होते. त्यामुळे भारतीयांवर अन्याय करणारा, अत्याचार करणारा हा काळा कायदा होता. पुढचा प्रश्न, 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? आणि याचे उत्तर आहे अमृतसर. या रौलेट ॲक्टचा निषेध करण्यासाठी या जालियनवाला बागामध्ये मोठी सभा भरली होती आणि या सभेतील लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जनरल डायरने या सभेवर बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक भारतीय लोकांचा बळी गेला. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने कोणती समिती नेमली? आणि याचे उत्तर आहे हंटर कमिशन. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर याची हत्या कोणी केली? आणि याचे उत्तर आहे सरदार उधम सिंग. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी 1940मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन या सरदार उधम सिंगाने या मायकल ओडवायरची हत्या केली. पुढचा प्रश्न,
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून गांधीजींनी कोणत्या पदवीचा त्याग केला? आणि याचे उत्तर आहे कैसर-ए हिंद. ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतील कार्याबद्दल मिळालेली होती. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या पदवीचा त्याग केला? आणि याचे उत्तर आहे सर ही पदवी. पुढचा प्रश्न, 1920 साली महात्मा गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले? आणि याचे उत्तर आहे असहकार आंदोलन. इंग्रजांनी पारित केलेला रवलेट ॲक्ट, त्याचा निषेध करताना झालेला जालियनवाला बाग हत्याकांड आणि इतर अनेक क्षेत्रात ब्रिटिशांचा होत असलेले अन्याय अत्याचार, यामुळे गांधीजींनी आता भारतामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आपल्या आंदोलन कार्याला सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून 1920 त्यांनी आपले हे असहकार आंदोलन सुरू केले. पुढचा प्रश्न, गांधीजींनी कोणत्या घटनेमुळे 1922 असहकार आंदोलन स्थगित केले? आणि याचे उत्तर आहे चौरी चौरा हत्याकांड. 5 फेब्रुवारी 1922 उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा या ठिकाणी एका पोलीस चौकीला आग लागल्याने त्यात 20 ते 22 पोलीस मृत्युमुखी पडले आणि याच चौरी चौरा हत्याकांडामुळे महात्मा गांधी हे व्यथित झाले आणि त्यामुळे त्यांनी आपले हे असहकार आंदोलन स्थगित केले. पुढचा प्रश्न, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी अलाहाबाद येथे कोणत्या पक्षाची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे स्वराज्य पक्ष. 1923 मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास यांनी आपला हे स्वराज्य पक्ष काढला. त्याची पार्श्वभूमी म्हणजेच गांधीजींनी आकस्मिकपणे जे असहकार आंदोलन स्थगित केले त्यामुळे भारतीय राजकारणात एक विशिष्ट पोकळी निर्माण झाली आणि तीच पोकळी भरून काढण्यासाठी या दोघांनी 1923 अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? आणि याचे उत्तर आहे बेळगाव. 1924 बेळगावचे जे काँग्रेसचे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाचे महात्मा गांधी हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? आणि याचे उत्तर आहे सेनापती बापट. 1921 ते 24 या काळामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मिळवण्यासाठी इंग्रज सरकारसोबत मोठा सत्याग्रह केला, ज्याचे नेतृत्व सेनापती बापटांनी केलं आणि त्यांना यश प्राप्त झाले. पुढचा प्रश्न, 1926 भारत नौजवान सभेची स्थापना कोणी केली? आणि याचे उत्तर आहे सरदार भगतसिंग. पुढचा प्रश्न, सरदार भगतसिंग आणि त्यांच्या सर्व क्रांतिकारकांचा प्रसिद्ध नारा कोणता? आणि याचे उत्तर आहे इन्क्लाब जिंदाबाद. पुढचा प्रश्न, 1928 शेतकऱ्यांचा बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली लढला गेला? आणि याचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि हा बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यामुळेच या बारडोलीच्या शेतकऱ्यांनी त्यांना सरदार ही पदवी बहाल केली. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणत्या केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले? आणि याचे उत्तर आहे लाहोर. 1929 लाहोरच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या 2 क्रांतिकारकांनी मोकळ्या जागेमध्ये बॉम्ब फेकून आपला ब्रिटिश सत्तेच्या विरुद्धचा निषेध व्यक्त केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बॉम्ब हल्ल्यालाच लाहोरचा कट असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सायमन कमिशनला विरोध करताना झालेल्या लाठी हल्ल्यात कोणत्या नेत्याचा मृत्यू झाला? आणि याचे उत्तर आहे लाला लजपत राय. भारताचा प्रश्न सोडवण्यासाठी 1928 सायमन कमिशन हे भारतामध्ये आले, मात्र त्यात कोणताही भारतीय सभासद नसल्याने या कमिशनला संपूर्ण भारतीय समाजाकडून मोठा विरोध झाला आणि हा विरोध करत असतानाच जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, लाला लजपत रायांच्या मृत्यूला जबाबदार कोणत्या पोलीस अधीक्षकाची हत्या भगतसिंग व त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांनी केली? आणि याचे उत्तर आहे सँडर्स. पुढचा प्रश्न, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना कधी फाशी देण्यात आली? आणि याचे उत्तर आहे 23 मार्च 1931.
आज 23 मार्च दरवर्षी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला? आणि याचे उत्तर आहे लाहोर अधिवेशन, जे 1929 पार पडले. पुढचा प्रश्न, 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजेच नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात पहिला भारतीय स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला? आणि याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1930. म्हणजेच 1929च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित झाला आणि त्यानुसार पुढच्या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारतभरामध्ये पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आणि याच दिवसाचं महत्त्व समजून पुढे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा घटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यासाठी 26 जानेवारी हाच दिवस निवडण्यात आला आणि 26 जानेवारीलाच भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयाला आले. पुढचा प्रश्न, गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू केली? आणि याचे उत्तर आहे 1930. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग अंतर्गत गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोठे केला? आणि याचे उत्तर आहे दांडी. आपल्या साबरमती आश्रमापासून ते दांडी हे अंतर पायी चालत जाऊन गांधीजींनी आपल्या अनुयायांसह 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला आणि त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न, धारासाना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? आणि याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीत परदेशी कपड्यांवर बहिष्कार चालू असताना ट्रकसमोर तिरंगासह कोणी बलिदान केले? आणि याचे उत्तर आहे बाबू गेनू. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी 1930 इंग्रज सरकारने कोठे मार्शल लॉ लागू केला? आणि याचे उत्तर आहे सोलापूर. म्हणजेच महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी ब्रिटिशांनी मुद्दाम होऊन हा मार्शल कायदा लागू केला आणि त्यानुसार दिसेल त्याला गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, सोलापूरमध्ये मार्शल लॉचे उल्लंघन केले म्हणून इंग्रज सरकारने कोणाला फाशी दिली? आणि याचे उत्तर आहे मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसैन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिसन सारडा. पुढचे प्रश्न, सविनय कायदेभंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी आयर्विन करार कधी घडून आला? आणि याचे उत्तर आहे 5 मार्च 1931. महात्मा गांधींनी सुरू केलेले सविनय कायदेभंग आंदोलन आणि लंडनमध्ये सुरू केलेल्या गोलमेज परिषदेला गांधीजींनी उपस्थित राहावे या दोन्ही घटनांमुळे तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींसोबत 5 मार्च 1931ला हा करार केला. पुढचा प्रश्न, लंडन येथे पार पडलेल्या कितव्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी यांनी भाग घेतला? आणि याचे उत्तर आहे द्वितीय गोलमेज परिषद. म्हणजेच 1931ला जी लंडनला दुसरी गोलमेज परिषद भरली त्या परिषदेला गांधीजी हे काँग्रेसच्या वतीने उपस्थित होते. पुढचा प्रश्न, भारतात 1932 जातीय निवाडा कोणी जाहीर केला? आणि याचे उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. हे ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि लंडनमध्ये ज्या गोलमेज परिषदा पार पाडल्या त्या परिषदानंतर या रॅम्से मॅकडोनाल्डने 1932ला भारतात जातीय निवाडा जाहीर केला. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला? आणि याचे उत्तर आहे पुणे करार, जो 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. मुळात रॅम्से मॅकडोनाल्डने जो जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद त्याने केली होती. पण यामुळे हिंदू धर्मात फूट पडेल ही भीती गांधीजींना वाटली म्हणून ते उपोषणाला बसले आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये तडजोड झाली आणि त्यातूनच हा पुणे करार घडून आला. पुढचा प्रश्न,
17 ऑक्टोबर 1940 रोजी काँग्रेसने वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोठून केली? आणि याचे उत्तर आहे पवनार, जे आज वर्धा जिल्ह्यामध्ये येते. या वर्ध्यातील पवनार भागातूनच वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी कोणाची निवड केली? आणि याचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न, 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या छोडो भारत किंवा त्याला चले जाव आंदोलन म्हणतात, या आंदोलनाचा ठराव कोठे पारित करण्यात आला? आणि याचे उत्तर आहे मुंबई. मुंबईतील गवालिया टँक मैदानात काँग्रेसचे जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये हा छोडो भारत चळवळीचा ठराव पारित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो या नाऱ्याचे या घोषणेचे जनक कोण होते? आणि याचे उत्तर आहे युसुफ मेहर अली, जे महात्मा गांधीजींचे सहकारी होते आणि त्यांनीच भारत छोडो हा नारा गांधीजींना सुचवला आणि त्यानुसारच गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा दिला. पुढचा प्रश्न, छोडो भारत आंदोलनात करा किंवा मरा, डू ऑर डाय हा नारा कोणी दिला? आणि याचे उत्तर आहे महात्मा गांधी. म्हणजेच आता स्वातंत्र्यासाठीचा हा अंतिम लढा होता आणि त्यामुळेच आता काहीही करून डू ऑर डाय करून हे भारत छोडो आंदोलन करायचं आणि त्याद्वारे इंग्रजांची भारतातून हकालपट्टी करायची असा नाराच गांधीजींनी आपल्या भारतवासियांना दिला. पुढचा प्रश्न, दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिन काय म्हणून साजरा केला जातो? आणि याचे उत्तर आहे ऑगस्ट क्रांती दिन. म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींद्वारे छोडो भारत आंदोलनाची सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने क्रांतीची ठिणगी पडली आणि त्या क्रांतीच्या ठिणगीची परिणती पुढे भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये झाली. म्हणून दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिन ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, छोडो भारत आंदोलनात अहमदनगर येथे अटक असताना पंडित नेहरूंनी कोणता ग्रंथ लिहिला? आणि याचे उत्तर आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. म्हणजेच या आंदोलनात राष्ट्रीय नेत्यांनी भाग घेऊ नये म्हणून इंग्रजांनी राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली आणि यावेळी पंडित नेहरूंना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले. तेव्हा या किल्ल्यामध्ये वास्तव्यास असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, छोडो भारत आंदोलनात गुप्तपणे काँग्रेस रेडिओ केंद्र चालविण्याचे कार्य कोणी केले? आणि याचे उत्तर आहे उषा मेहता. इंग्रजांनी सर्व राष्ट्रीय नेत्यांना अटक केल्यानंतर भूमिगत राहून उषा मेहता यांनी हे रेडिओ केंद्र चालवण्याचे कार्य केले आणि आपल्या आंदोलनाचा प्रसार आणि प्रचार केला. पुढचा प्रश्न, छोडो भारत आंदोलन काळात सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली? आणि याचे उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. लोक त्यांच्या या प्रति सरकारला पत्री सरकारसुद्धा म्हणत असत. पुढचा प्रश्न, भारताचा घटनात्मक प्रश्न सोडविण्यासाठी 1942 कोणते मिशन भारतात आले? आणि त्याचे उत्तर आहे क्रिप्स मिशन. सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स हे या मिशनचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, 1942 सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आणि याचे उत्तर आहे रासबिहारी बोस. पुढचा प्रश्न, 1943 सिंगापूर येथे कोणी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची म्हणजेच हंगामी सरकारची आझाद हिंद सरकारची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, चलो दिल्ली हे नारे कोणी दिले? आणि याचे उत्तरही सुभाषचंद्र बोस असेच आहे. पुढचा प्रश्न, जपानी सेनेद्वारे आझाद हिंद सेनेला सुपूर्द केलेल्या अंदमान आणि निकोबार बेटाचे सुभाषचंद्र बोस यांनी काय नामकरण केले? आणि याचे उत्तर आहे शहीद आणि स्वराज. पुढचा प्रश्न, 1946 भारतात आलेल्या कोणत्या मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना करण्यात आली? आणि याचे उत्तर आहे कॅबिनेट मिशन, ज्याला त्रिमंत्री योजना म्हणतात. 1946 हे कॅबिनेट मिशन भारतात आले आणि त्यांनी भारतीयांसाठी स्वतंत्र राज्यघटना असावी म्हणून तशी शिफारस सरकारला केली. पुढचा प्रश्न,
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार भारतात स्थापन झालेल्या संविधान सभेचे म्हणजेच घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्याकडे घटनेचा संपूर्ण मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढचा प्रश्न, पाकिस्तान या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? आणि याचे उत्तर आहे रहमत अली चौधरी. त्यांनी नाऊ और नेव्हर हा ग्रंथ लिहिला आणि त्यात त्यांनी सर्वप्रथम पाकिस्तान या शब्दाचा वापर केला 1934मध्ये. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन कधी पाळला? आणि याचे उत्तर आहे 16 ऑगस्ट 1646. जेव्हा घटना समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या 389 टोटल घटना समिती जागा होत्या. त्यापैकी 300च्या जवळपास जागांसाठी निवडणुका झाल्या, मात्र त्या 300पैकी 200च्या वर जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या आणि केवळ 78 जागा या मुस्लिम लीगला मिळाल्यामुळे त्यांनी त्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आणि 16 ऑगस्ट हा दिवस त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. या दिवशी बंगाल प्रांत आणि इतर संपूर्ण भागामध्ये प्रचंड हिंदू मुस्लिम दंगली या उसळल्या गेल्या. पुढचा प्रश्न, जून 1948पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्याची कोणी घोषणा केली? आणि याचे उत्तर आहे क्लायमेट ॲटली, जे इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांनी आता भारतात होत असलेल्या आंदोलनामुळे क्रांतिकार्यामुळे जून 48पर्यंत भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊ अशी घोषणा केली. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेनुसार भारताची फाळणी करण्यात आली? आणि याचे उत्तर आहे माउंटबॅटन योजना. जून 1947मध्ये ही योजना मांडण्यात आली. ती योजनाच मुळात भारताच्या फाळणीची होती. भारत आणि पाकिस्तान असे 2 राष्ट्र निर्माण करण्यात यावे ही शिफारस या माउंटबॅटन योजनेत करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित करण्यात आला? आणि याचे उत्तर आहे 18 जुलै 1947. म्हणजेच माउंटबॅटन योजनेवरच आधारित हा कायदा ब्रिटिश संसदेमध्ये मांडण्यात आला आणि तो 18 जुलै 1947 रोजी पारित करण्यात आला. आणि याच भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्ती मिळाली आणि भारत देश हा स्वतंत्र झाला. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या गौरवाने, सन्मानाने, स्वाभिमानाने आणि अभिमानाने साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरल कोण होते? आणि याचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. म्हणजेच लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसराय ठरतात, जे पुढे स्वातंत्र्यानंतरही काही काळ या पदावर होते. त्यामुळे ते भारताचे परत स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरलसुद्धा ठरतात. पुढचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे आचार्य कृपलानी. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? आणि याचे उत्तर आहे सी राजगोपालचारी. 1948 ते 1950 या काळात ते भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून या पदावर कार्यरत होते आणि त्यामुळे ते स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल ठरतात. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? याचे उत्तर आहे पंडित नेहरू. पुढचा प्रश्न, घटना समितीतर्फे भारतीय तिरंगा झेंड्याला कधी मान्यता देण्यात आली? आणि याचे उत्तर आहे 22 जुलै 1947. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा कोणी तयार केला आहे? त्याचा प्रारूप कोणी तयार केला आहे? आणि याचे उत्तर आहे पिंगली व्यंकय्या, जे गांधीजींचे अतिशय एकनिष्ठ सहकारी होते आणि त्यांनीच आजचे जे ध्वजाचं स्वरूप दिसतं ते स्वरूप तयार करण्याचं काम पिंगली व्यंकय्या यांनी केलेलं आहे. ते आंध्र प्रदेश या राज्याचे होते.
पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचे लांबी आणि रुंदीचे प्रमाण किती आहे? आणि याचे उत्तर आहे 3:2, म्हणजेच 3 फूट आडवा आणि 2 फूट उभा असं या आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचं लांबी रुंदीचं प्रमाण आहे. पुढचा प्रश्न, 16 ऑगस्ट 1948 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आखण्यात आली? आणि याचे उत्तर आहे रॅडक्लिफ सीमारेषा. माउंटबॅटन योजनेनुसार 14 ऑगस्टला पाकिस्तान तर 15 ऑगस्टला भारत देश निर्माण झाले आणि त्यामुळे या दोन्ही देशांच्या जेव्हा सीमारेषेचा वाद निर्माण झाला तो वाद सोडवण्यासाठी रॅडक्लिफ यांची समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी 16 ऑगस्ट 1948 रोजी या दोन्ही देशांदरम्यान रॅडक्लिफ सीमारेषा आखण्यात आली. पुढचा प्रश्न, जनगण मन या गीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता मिळाली? आणि याचे उत्तर आहे 24 जानेवारी 1950. आणि या प्रश्नमंजुषेचा शेवटचा प्रश्न आहे, भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून कधी उदयाला आले किंवा भारत प्रजासत्ताक राष्ट्र कधी बनले? आणि याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारताची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली आणि त्यामुळे भारत तेव्हापासूनच एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयाला आले. मित्र हो, अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी आणि आधुनिक भारताच्या इतिहासाविषयी 102 प्रश्नोत्तराचा हा व्हिडिओ आपण पाहिला, ज्यातून आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही जाणून घेतला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझेही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम.